पहिला मुद्दा सरसकट कर्जमाफीचा शब्द दिला होता इलेक्शनमध्ये, तो पाळलेला नाही. हमी भावाची परिस्थिती तुम्ही सगळेच बघताय आणि सगळ्या चॅनल्सनी सोयाबीनला ऑनलाईन ज्यांनी ऑनलाईन भरलेलं होतं त्याही शेतकऱ्यांचा 100% सोयाबीन सरकारने उचललेला नाही. कांद्याची परिस्थिती 40% एक्सपोर्टवर टॅक्स लावलेला तो 20 वर आलाय. सातत्याने आम्ही म्हणतोय शून्यावर आणा तो. कालच तुमच्याही चॅनलनी दाखवलं, वर्तमानपत्रांनी दाखवलं की 800 रुपयांनी कांद्याचा भाव कोसळलेला आहे. त्याच्यानंतर दुधाचं, दूध, कांदा, कपास, सोयाबीन आणि या सगळ्या गोष्टींमध्ये आता गव्हाची पण एक बातमी अशी येते की रेकॉर्ड प्रोडक्शन कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांनी केलेले. रेकॉर्ड प्रोडक्शन झाल्यानंतर बफर स्टॉक ठेवून, त्याच्यामुळे बफर स्टॉक राहिलाच पाहिजे, पण बफर स्टॉकच्या वर जो गहू असेल तो जर ते परदेशात किंवा बाकीच्या देशात जिथे गरज आहे तिथे पाठवू शकत असेल तर त्याच्यात गैर काय. आता हे निर्णय पॉलिसी म्हणून थोडीशी फ्लेक्सिबिलिटी ही सरकारने ठेवलीच पाहिजे, नाहीतर कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना 2 पैसे. 10वी 12वी आणि पदवीनंतर आता पुढे काय? वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे, 100% रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस प्रवेश निश्चित करा. पॅरामेडिकल क्षेत्रातील कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारे नामांकित विश्वास इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या. शाखा हडपसर, पिंपरी, बालाजीनगर, वाघोली.